मित्रांनो, आपण सगळ्यांनीच बघितलं की बिग बॉसच्या घरातून अरबाज पटेल यांचं एविक्शन झालेलं आहे. खूप धक्कादायक होतं आणि आपल्या सगळ्यांना वाटत होतं की अरबाज राहील आणि वर्षाताई जातील किंवा इतर कोणी नॉमिनेट होईल. म्हणजे आपल्याला वाटलं होतं की निक्की देखील नॉमिनेट होऊ शकते. अरबाजचं ज्यावेळेस एविक्शन होत होतं त्यावेळेस आपण सगळेच बघत होतो की निक्की तांबोळी किती आकंताने आणि किती मोठमोठ्याने रडत होती. सगळ्यांना निक्कीची काळजी वाटत होती. त्याच वेळी ज्यावेळेस निक्की म्हटली की अभिजित तू बोलणारे बिग बॉस तुझं ऐकतात, त्यावेळेस देखील अभिजित काहीही बोलला नाही. निक्कीचाच नंबर असायला हवा होता असं मला वाटतं. निक्कीच्या वाईट वर्तणुकीमुळे एक चांगला खेळाडू अरबाज गेलेला आहे. अरबाजने देखील वेळ बघताच एक चांगला स्टँड किंवा चांगलं डिसिजन घेऊन दुसऱ्या टीम कडून खेळला असता तर आज तो एवढा लवकर बाहेर गेला नसता असं मला वाटतं. टॉप 5 मध्ये जाणारा व्यक्ती होता. हे किती बी हेट करणारा मी तर सपोर्टर नव्हतोच, पण एक खेळाडू आणि एक चांगला व्यक्ती म्हणून मला वाटतं की जे जेन्युइन आहे टॉप 5 मध्ये अरबाज पटेल आपल्याला पाहिजेच होता. निक्की एवढ्या मोठमोठ्याने रडत होती त्यावेळेस एक प्रेक्षक म्हणून मला एक अत्यंत जेन्युइन प्रश्न पडलेला आहे. तो म्हणजेच ज्यावेळेस मागच्या भागांमध्ये बिग बॉस मध्ये जे सदस्य आहेत त्यांचे पॅरेंट्स अथवा मुलं दाखवले होते आणि त्यांच्याकडनं मेसेज आला होता, त्यावेळेस अख्खं घर रडलं होतं. परंतु इतक्या दिवसातून आईबाप दाखवले तरी एक टिपूस सुद्धा निक्कीचा निघाला नाही आणि आता अरबाज जाताना ढसाढसा रडते. यावरून देखील तिला ट्रोल करण्यात येते. त्याचबरोबरीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एवढ्या मोठमोठ्याने ती रडत होती, खूप आकांताने रडत होती, परंतु एकदा सुद्धा तिच्या तोंडातून निघालं नाही की बिग बॉस मला देखील जाऊ द्या, अरबाज मला तुझ्या बरोबर यायचंय. अरबाज जाऊ नको ती म्हणत होती, परंतु अरबाज मला तुझ्या बरोबर यायचंय असं म्हटली नाही. आणि तिने सुरुवातीलाच स्टँड क्लिअर केला होता की जर मला थांबायची वेळ आली आणि ऑप्शन भेटला तर मी अरबाजच्या ऐवजी स्वतःलाच थांबवेल. आणि भरपूर सदस्य म्हणताय की निक्की तांबोळी आता जाणार आहे ती अभिजित सावंतकडे. येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कळलंच. बघत राहा बिग बॉस मराठी आणि सबस्क्राईब करा आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गाण्याची चॅनलला.